आपण पाहता सन्मान देश का या चॅनलमध्ये मी शोमल मगर आपलं स्वागत करतो। आम्ही पाहतो की बिबट्याविषयी जर बिबट्याचं जर नाव घेतलं तर मनुष्याच्या अंगावर काटा येतो। असे हिंस्र पशु जे आहे यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांची दहशत आहे आणि या दहशतीमध्ये अनेक लोकांचा बळी गेलेला आहे, अनेक लहान लेकरांचा बळी गेलेला आहे। अनेक वेळी ते हिंस्र पशु जे बिबटे आहे ते मनुष्यावर हल्ला करतात। आज आम्ही पाहूया, आज त्यांच्याविषयी आमचा जो व्हिडिओ आहे की अशाच प्रकारचं जे जंगल आहे किंवा अशा प्रकारचं रानामध्ये किंवा ऊसामध्ये जे बिबटे आमचे कॅमेरावर दाखवतील बाजूला आहे ऊस आहे इकडचा, याबद्दल यामध्ये सगळे हे जे हिंस्र पशु जे आहे हे हल्ला करतात आणि मनुष्याचा त्यामध्ये बळी जात आहे। आम्ही पाहतो की आम्ही पाहूया आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बिबट्याविषयी जे केलेलं विधान। पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्हा, कोकणचा आपला रत्नागिरी आणि तिकडचाही काही भाग, असा वेगवेगळ्या भागामध्ये जिकडं बिबट्यांची संख्या वाढतीये, ही संख्या वाढलेली असताना ह्याच्यावर काय बंदोबस्त करायचा म्हणून तातडीची आज मुख्यमंत्र्यांनी मीटिंग आयोजित केलेली होती आणि त्या मीटिंगमध्ये ताबडतोब काही गोष्टी अशा आहेत की त्या तातडीने सुरू करण्याची गरज आहे। आम्ही त्या एरियामध्ये शाळा 9:30 ते 4 असं टायमिंग ठेवलंय की जेणेकरून साधारण दुपारची वेळ असतानाच मुलं घरी यावीत संध्याकाळच्या आत, हा एक त्याच्यातनं निर्णय घेतलेला आहे। दुसरं म्हणजे तिथले पिंजरे आणि बाकीच्या कामाला जसं पुण्यामध्ये 11.5 कोटी रुपये दिले, तसं अहिल्यानगर, नाशिक आणि त्या सगळ्या भागामध्ये जो काही निधी लागेल तो तातडीनं उपलब्ध करून देण्याच्या बद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। याबद्दल तिथले SP, पुण्याच्या जवळचे CP यांनी पण गस्त वाढवावी अशाही पद्धतीच्या सूचना आजच्या मीटिंगमध्ये देण्यात आलेल्या आहेत। केंद्र सरकारशी बोलून त्यांना जे काही बिबटे पकडायचे, वनताराला पण विनंती केलेली आहे की आम्ही इकडं बिबटे पकडून तुमच्याकडे काही पाठवतो, परंतु त्यांच्याकडे इतके बिबटे सामावून ते घेऊ शकणार नाही, म्हणून जुन्नरच्या परिसरामध्ये माणिकडोहला एक बिबट्यांचं केंद्र निर्माण केलेलं आहे। तशा पद्धतीनं 2 सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये बिबटे पकडून ते तिकडे न्यायचे, त्याच्यामध्ये ठेवायचे। दुसरी गोष्ट, फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारून जे नरभक्षक आहेत ते बिबट्यांना गोळी घालण्याची परवानगी घ्यायची आणि काहींना परवानगी दिलेली आहे, तशा पद्धतीनं त्यांचा बंदोबस्त केलेला आहे, परंतु खूप मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण आहे। आणि आम्ही पाहिलं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे पत्रकार बरोबर यांना जी माहिती दिलेली आहे बिबट्याविषयी, ह्या बिबट्याविषयी आम्ही याची माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही अहिल्यानगरमध्ये आलो आहोत। अहिल्यानगरमधील काही भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये आम्ही आमची टीम पोचली आहे आणि ह्या गोष्टीची सर्व माहिती आम्ही या व्हिडिओमधून आम्ही देत आहोत। आम्ही पाहतो की आमच्या बाजूला जे बिबट्यांचं व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओमध्ये बिबटे अनेक वेळा रस्त्यावर रात्रीच्या वेळी येऊन आपलं दहशत करत आहे। त्यामुळं सामान्य जनता किंवा सामान्य व्यक्ती या घराच्या बाहेर पडायला त्यांना भीती वाटत आहे। म्हणून आम्हाला एकच आहे की जर तुमच्या समोर बिबट्या आला तर बिबट्याचं कसं संरक्षण करावं, किंवा आपण इतर सोशल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की जर अचानक जर बिबट्याने येऊन जर एखादा हल्ला केला तर त्यावेळी कसं आपण स्वतःला वाचवायचं, तर त्याविषयी आपण सतर्क राहणं गरजेचं आहे। आणि या बिबट्यापासून आमच्या लोकांना, आमच्या प्रियजनांना, आमच्या लेकरांना सुद्धा सावध राहण्याचं आहे आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा या गोष्टीला सांगितलंय की सावध राहणं फार महत्त्वाचं आहे। की एखादा हिंस्र पशु आहे, एखादा तो पशु एखाद्या उसामध्ये लपून बसतो, दबा धरून बसतो, अनेक अचानक हल्ला करतो। म्हणून आम्ही बिबट्याविषयी आम्हाला माहिती आहे की तो तासाला 120 स्पीडच्या पटीने तो पळत असतो। म्हणून आम्ही पाहतो की ह्या गोष्टी आम्ही जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। की हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा। मी शोमल मगर, आमचे कॅमेरामन एंजल।